नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि शून्य ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोघांच्या संयुक्त विद्यमाने निधी संकलन कार्यशाळेचा आज उद्घाटन सोहळा आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित माननीय श्री समीर भाटकर सर, माननीय श्री शशिकांत साळवे सर, माननीय श्री शैलेश निपुणगे सर आणि माननीय श्री यशवंत शितोळे सर या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते. सामाजिक संस्था चालवत असताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गेले 3 वर्ष तर आपण हे सगळं म्हणजे अनुभवत आहोत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची येणारी अडचण ती म्हणजे निधींची अडचण, फंड्सची अडचण येत असते. त्यासाठीच शासकीय असेल किंवा खाजगी असेल अशा पद्धतीने कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत आणि त्याविषयीची जागृती करण्यासाठी आणि त्याविषयी संपूर्ण माहिती देणं आणि ऍक्शन प्लॅन देणं या उद्देशाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी आजच्या या उद्घाटन सोहळ्याचा प्रास्ताविक करण्यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोळे सर यांना मी विनंती करते. शितोळे सर. धन्यवाद. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र शून्य ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली आजची ही स्वयंसेवी संस्थांसाठीची निधी संकलन किंवा फंड रेझिंगसाठी असणारी कार्यशाळा. त्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य राज्यपात्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष माननीय श्री समीर भाटकर सर यांचं मी मनपूर्वक आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी चॅरिटी कमिशनर माननीय श्री ॲडव्होकेट शशिकांत साळवे सर यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सोबत असणारे माननीय श्री शैलेश निपुणगे सर, डायरेक्टर शून्य ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी आणि लाईव्ह या उपक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व जे श्रोते प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, आपण या पद्धतीच्या कार्यशाळा आयोजित करणारे पहिले नाही आहोत पण वेगळे आहोत. हे वेगळे पण मला यासाठी सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याची चॅरिटी ऑर्गनायझेशन जी आहे, चॅरिटी कमिशनर म्हणून ज्या सावळे सरांनी संपूर्ण अभ्यासलेली आहे, बघितलेली आहे आणि त्याच्यामधले या ठिकाणी असणारे लूफहोल्स जाणून घेतलेले आहे आणि त्यानंतर सरांचा सातत्यपूर्ण हा प्रयत्न आहे की महाराष्ट्र राज्यातल्या सामाजिक संस्थांचं व्यवस्थापन जे आहे ते अधिकाधिक पारदर्शक झालं पाहिजे, संस्था सक्षम झाल्या पाहिजेत. कारण संस्थेच्या माध्यमातून समाज सक्षमीकरणाची वेगळी चळवळ ही एक हाती सावळे सरांनी घेतलेली आहे आणि ते करत असताना मग आमच्यासारखी संस्था असेल, भाटकर सरांसारखं एखादं फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे असं असणारे एक व्यक्तिमत्व आहे, निपुणगे सर आहेत, हे सातत्याने हा प्रयत्न चाललेला आहे की महाराष्ट्रातल्या संस्था या फंड रेझिंग मध्ये पुढे आलेल्या असल्या पाहिजे. म्हणजे प्रामुख्याने बऱ्याच वेळेला आपण बघतो की पुणे मुंबई सारख्या काही मोजक्या संस्था या फंड रेझिंग मध्ये FCRA असेल, CSR असेल किंवा शासकीय प्रोजेक्ट अन्यमध्ये असेल या पुढे गेलेल्या असतात आणि बाकी ठिकाणच्या संस्थांच्या मध्ये मात्र बऱ्याच वेळेला पदरमोड करून स्वतःचे पैसे खर्च करून या संस्था काम करत असतात. पण हे काम करत असताना ट्रस्टीज ऑफ द ट्रस्टी, विश्वस्तांचे विश्वस्त असणारं धर्मादाय आयुक्त कार्यालय, त्यांचं मिळणारं सहकार्य, त्याचा असणारी भूमिका आणि यापेक्षाही पलीकडे जाऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करून संस्था चालवत असताना निधीची कमतरता पडू नये म्हणून आवश्यक असणारं कायदेशीर तांत्रिक ज्ञान मिळावं या उद्देशानं आजच्या या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रावर देशावर वेगवेगळ्या पद्धतीची संकट येत असताना सामाजिक संस्थांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. आपण जसं म्हणतो जन देके रवी ते देके कवी, जसं जिथं सरकार पोहोचत नाही तिथं सामाजिक संस्था असतात आणि सगळीकडे एखादी संस्था असावी यापेक्षा त्या ठिकाणच्या स्थानिक संस्था सक्षम व्हाव्यात आणि त्यांच्याबरोबर समाजाची नाळ जोडली जावी या उद्देशाने चाललेल्या या प्रयत्नांमध्ये आजचा हा कार्यशाळेचा एक महत्वाचा टप्पा असणार आहे. सावळे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं जे संकलन आहे, निपुणगे सरांची त्यामध्ये असणारी जी काय मास्टरी आहे, आजचे प्रमुख पाहुणे निवडत असताना, उद्घाटक निवडत असताना मी बऱ्याच वेळेला विचार करत होतो की नेमके पाहुणे कशा पद्धतीचे असावे. कारण सामाजिक संस्था म्हटल्यानंतर आर्थिक शिस्त आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं असणार त्याचं मायक्रो लेवलचं प्लॅनिंग हे फार महत्वाचं असतं आणि समीर भाटकर सर हे राज्याच्या फायनान्शियल ज्या काही ऍक्टिव्हिटी चालत असतात त्याच्यामध्ये महत्वाचा रोल असणारे या ठिकाणी ती एक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते दोन्ही बाजूने आपल्याला मार्गदर्शन करू शकतील आणि सक्षमीकरण म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की सामाजिक संस्था आहेत मग थोडंसं आर्थिक याच्यापासून आपण लांब राहू, वस्तूच्या स्वरूपामध्ये डोनेशन घेऊ, पुढे जाऊ, पण तसं होत नाही.
सामाजिक संस्था चालवत असताना तुम्ही स्वतः देखील सक्षम असणं फार गरजेचं आहे. आणि मग ते कायदेशीर बाबीची पूर्तता करून कशा पद्धतीने संस्था सक्षम होईल. आणि संस्था सक्षम होणे हे संस्था चालकांसाठी नाही, तर संस्थेच्या आणि समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. त्याशी संबंधित असणाऱ्या सर्व हितचिंतकांसाठी ते आवश्यक आहे. तर आजच्या या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीलाच 1 मिनिट मी यासाठी घेईन की सातत्यानं 11 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून येणारे आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं असं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे भाई गणपतराव देशमुख यांचं आज निधन झालेलं आहे. एक फार मोठं उत्तुंग असं असणारे व्यक्तिमत्व. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं 2 मिनिटं श्रद्धांजली वाहतोय आणि आपल्या सर्वांना अशी विनंती करेन की पुढचा कार्यक्रम सुरू करा. धन्यवाद सर. आपल्या फंडरेझिंग वर्कशॉपच्या प्रास्ताविकामध्ये तुम्ही जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं होतं. आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास संस्था कायदा आणि नोंदणी कायद्याचा अभ्यास वर्ग सुरू करत असताना जे दूरदृष्टीचं नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं ते माजी धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य माननीय शशिकांत साळवे सर यांना मी अशी विनंती करते त्यांनी आजच्या या आपल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि कार्यशाळेत शुभेच्छा द्याव्यात. सावळे सर. धन्यवाद प्रणव मॅडम. आजच्या विशेष उपक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री समीर भाटकरजी, आपल्याबद्दल खूप ऐकलेलं आहे, आज प्रत्यक्ष बघायला मिळालं, ऑनलाईन का होईना. नमस्कार. कारण आजकाल ऑनलाईनच भेट घेण्याची परंपरा होतात निर्माण होणार आहे कदाचित पुढे जाऊन, म्हणून आम्ही या ऑनलाईन कार्यशाळांना आता गती द्यायची ठरवली. शैलेश निपुंगे सर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार म्हणेन मी, आणि महाराष्ट्र राज्य माहिती आणि विकास तंत्रज्ञान या संस्थेतर्फे जे काम सतत अव्याहत करत असतात असे श्री यशवंत शितोळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रणोती मॅडम. अतिशय चांगलं कार्य या करोनाच्या कालावधीमध्ये असलेल्या परिस्थितीत लोकांची मनोधैर्यही टिकून राहील आणि काहीतरी नवीन ते शिकत राहतील या हेतूने गेले जवळपास 2 वर्ष अव्याहतपणे वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत या दाम्पत्याने. मला खरोखर मनापासून कौतुक आहे त्याचं. आणि त्याच्यातच आमचा हा विश्वस्त संस्थांच्या विकासासाठी असलेली ही कार्यशाळा एक उपक्रम सुरू झाला. गेले जवळपास 8 महिने हा उपक्रम व्यवस्थित चालला आहे आणि या उपक्रमाचे आम्ही 5 शिलेदार आहोत. शैलेश निपुंगे सर त्यापैकी एक आहेत. धर्मजी पारेख नाशिकचे जे निवृत्त इन्कम टॅक्स कमिशनर आहेत ते आहेत. मी आहे. देशपांडे सर आहेत चार्टर्ड अकाउंटंट धुळ्याचे, आणि हे दाम्पत्य आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करत हळूहळू आम्ही आज 3री बॅच प्रशिक्षित करतो आहे. आणि एक मध्येच अशी कल्पना सुचली की आम्ही जी कार्यशाळा घेतो त्याच्यात वेळेचा थोडा अभाव होतो. संपूर्ण ट्रस्ट ऍक्ट, त्याच्यामधल्या असलेल्या सूक्ष्मता आणि विशेषतः FCRA, CSR यासारखे विषय जे तसं समजून घ्यायला तितके सोपे नाहीत, आणि इन्कम टॅक्सचा सुद्धा विषय तेवढा समजून घ्यायला सोपा नाही. म्हणून या 2 विषयासाठी स्वतंत्र कार्यशाळा करावी का काय अशी एक कल्पना आली मनामध्ये, आणि त्यानुसार आज त्याचं आपण आयोजन केलेलं आहे. शैलेश निपुंगे सरांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय अभ्यासू आणि बारीक आणि सूक्ष्म दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींकडे बघणारी ही एक व्यक्ती आहे. ट्रस्ट ऑफिस मध्ये त्यांचा माझा परिचय झाला आणि मला लगेच जाणवलं की आपण जो काही उपक्रम आपण जो हाती घेतलाय त्याच्यामध्ये सरांचा जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं तर खूप आपल्याला ते आणि विश्वस्तांनाही ते उपयोगी ठरेल. आणि म्हणून शैलेश सरांना विनंती केली होती आणि ते आम्हाला जॉईन झाले आणि आज हा एक नवीन उपक्रम सुरू होतो आहे. ही पार्श्वभूमी या उपक्रमामागची मुद्दाम यासाठी सांगितली की
हा जो अभ्यास करण्याचा खटाटोप चाललेला आहे विश्वस्त कायद्याचा, याचा इतिहास थोडक्यात तरी सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि विश्वस्त कायद्याचा अभ्यास आणि विशेषतः विश्वस्त संस्थेची प्रगती कशी होईल याचा अभ्यास, या दोन्ही गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विश्वस्त संस्थेची प्रगती व्हावी असे वाटत असतं सगळ्याच विश्वस्तांना. त्यांना खरोखर मनापासून काहीतरी समाजासाठी आपण करावं असं वाटत असतं, म्हणून ते एकत्र येतात, एखादी विश्वस्त संस्था रजिस्टर करतात, तिची प्रगती व्हावी म्हणून धडपड करत असतात. इच्छाशक्ती अफाट असते, पण इच्छाशक्ती म्हणजे काय ना, शक्ती किती जरी असली तरी शस्त्रही लागतं. मग श्रीकृष्ण असो, त्याला सुद्धा सुदर्शन चक्राची मदत घ्यावीच लागत होती. ईश्वराला सुद्धा शस्त्राशिवाय कधीही कुठली गोष्ट करणं शक्य नाही झालेलं. शस्त्राचे प्रकार फक्त वेगवेगळे असू शकतात. बलाचा वापर करायचा असेल तर वापरावं लागणारं शस्त्र, आणि युक्तीचा वापर करायचा असेल तर लागणारं शस्त्र म्हणजे अभ्यास असतं. युक्ती तेव्हाच वापरता येऊ शकते जेव्हा तुमचा जी गोष्ट तुम्ही करायला हातात घेतली आहे तिचा अभ्यास आहे का. आणि म्हणून विश्वस्त कायद्याचा अभ्यास विश्वस्तांनी करणं हे अतिशय आवश्यक आहे. अनेक कार्यशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेळी अनेक दाखल्यांमधून मी हे सांगितलेलं आहे की विश्वस्तांना जर जाणीव नसेल कायद्यातल्या तरतुदींची तर होणारे दुष्परिणाम किती भयानक असू शकतात. आणि या दुष्परिणामांचा विचार आपण या पार्श्वभूमीवर करतो आहे, ती सुद्धा जास्त महत्वाची आहे की महाराष्ट्र हा आजच्या घडीला विश्वस्त जगात अग्रेसर असलेला प्रदेश. आकडेवारीत सांगायचं झालं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, भारतात 35 लाख विश्वस्त संस्था आहेत, त्यापैकी 7 लाख विश्वस्त संस्था फक्त महाराष्ट्रात आहेत. आणि अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशामध्ये देखील 16 ते 18 लाख विश्वस्त संस्था आहेत. याचा अर्थ आपण भारत हा या क्षेत्रामध्ये दान किंवा दातृत्वाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, पण भारतामध्ये आपण अग्रेसर आहोत महाराष्ट्र, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण ही एक अभिमानाची गोष्ट आपल्या समोर असताना मी जे धर्मादाय आयुक्त म्हणून बघितलं ते अशा प्रगत महाराष्ट्रातल्या असंख्य विश्वस्त संस्थांची होत असलेली दिवसेंदिवस याला आपण अवनती म्हणता येईल, ती पण मी बघितली. दरवर्षी साधारणतः 15,000 विश्वस्त संस्था रजिस्टर होतात आणि दोन वर्षातच त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त विश्वस्त संस्था बंदही होतात. ही अवनती ही योग्य नाही. कितीही झालं तरी या कायद्याचा उद्देश हा विश्वस्त संस्थांची प्रगती घडवून आणणं हा आहे. खूप लोकांना असं वाटतं की धर्मादाय आयुक्तालय म्हणजे काहीतरी फक्त आपला बडगा घेऊन येणार, ही कायदा पाळला नाही तो कायदा पाळला नाही म्हणून एक बडगा घेऊन येणार आणि काहीतरी कोणीतरी अधिकारी काही पैसे काढून घेणार, अशी एक सर्वसाधारण समज झालेला आहे. पण असं नाहीये. धर्मादाय आयुक्तालयाचा उद्दिष्ट हे विश्वस्तांना मदत करणं, विश्वस्तांची प्रगती होत राहील, विश्वस्त संस्थांची प्रगती होत राहील, हा आहे मुख्य. 1960 साली हा कायदा जेव्हा जस्टिस तुळजापूरकरांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा हा तयार झाला तेव्हा हे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. आणि त्या उद्दिष्टातून बरीच वर्ष चांगल्या प्रकारचं काम झालं. पण विश्वस्त संस्था जशा वाढायला लागल्या आणि विश्वस्त अभ्यास न करणारे, फक्त मला चांगला एक ट्रस्ट तयार करायचा एवढंच डोक्यात ठेवून काम करणारे जेव्हा वाढायला लागले तेव्हा असं हळूहळू व्हायला लागलं की कायद्यातल्या तरतुदींची पायमल्ली जास्त प्रमाणात व्हायला लागली. आणि त्याचा परिणाम मग असा व्हायला लागला की विश्वस्तांना कधीतरी त्यांच्या विरुद्ध काही कारवाई, कधीतरी कोणाला तरी डिस्क्वालिफाय केलं जाणं, अशा स्वरूपाच्या ऍक्शन्स आयुक्तालयाकडून
नाईलाजास्तव घ्यायला सुरुवात व्हायला लागते. आणि हे सगळं हे असं होणं हे मात्र निश्चितच चुकीचं आहे. खूप छोट्या गोष्टी असतात. एक विश्वस्त संस्था जर खरं तिची प्रगती मनापासून घडवून आणायची असेल तर फक्त 4च गोष्टी कराव्या लागतात. एक पहिली गोष्ट असते की कुठलाही आपण घरामध्ये सुद्धा जे एखादी चांगली सुगृहिणी असेल तर ती घरातल्या छोट्या छोट्या खर्चांचा सुद्धा हिशोब ठेवत असते. तसं विश्वस्त संस्थांनी त्यांच्या खर्चाचा हिशोब ठेवला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विश्वस्त संस्थांमध्ये जेव्हा काही बदल होतात, बदल म्हणजे ट्रस्टी बदलतात, नवीन प्रॉपर्टीज विकतल्या जातात किंवा विकल्या जातात, हे जे बदल होत असतात याची माहिती आयुक्तालयाला दिली पाहिजे, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, सगळ्या कायद्यातल्या तरतुदी ज्या आणखीन इतरही आहेत त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे. या 3 गोष्टी झाल्या. आणि त्यापेक्षा चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही संस्था तेव्हा विकसित होते जेव्हा तिचं नियोजन उत्कृष्ट होत असतं. आणि नियोजन उत्कृष्ट होण्यामध्ये सगळ्यात पहिला भाग म्हणजे व्यवस्थित संस्था चालवण्यासाठी लागणारा निधी. हा निधी गोळा करण्याची जी युक्ती असते ती सगळ्यात खूप महत्वाची असते. निधी नसेल तर काही नाही. आज जग हे एका अशा कमर्शियलाइज स्टेजकडे जात आहे की प्रत्येक, आपण बघितलं तर अमेझॉन सारखी एक इंटरनॅशनल संस्था येते आणि भारतातलं सगळं मार्केट कॅप्चर करून टाकते. एक ओला किंवा उबर सारखी एक इंटरनॅशनल काम करणारी संस्था येते आणि असंख्य टॅक्सी चालकांना व्यवस्थित रोजगार पुरवायला लागते. म्हणजे नियोजनाचं महत्व या लोकांना जे समजलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी जी जनतेची सोय केलेली आहे तशी सोय विश्वस्त संस्थांनी केली पाहिजे. औद्योगिक क्षेत्रामध्ये विश्वस्त संस्थांना काम नाही करायचं. विश्वस्त संस्थांना जे काम करायचं आहे ते शैक्षणिक क्षेत्रांमध्ये, वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आणि सामाजिक प्रगती करणाऱ्या सोशल पर्पजेससाठी. जर या उद्देशाने काम करायचं असेल तर इथे ज्या व्यक्ती काम करणाऱ्या आहेत त्यांचं माइंड कमर्शियल नसावं, त्यांचं माइंड चॅरिटेबल असावं आणि त्यांच्या जवळ एक वैशिष्ट्यपूर्ण अशी अमेझॉन किंवा ओला उबर यांच्यासारख्यांना मागे टाकणारी एक विशिष्ट नियोजन क्षमता असायला पाहिजे. आपण या नियोजन क्षमतेच्या दृष्टिकोनातूनच हा आजचा वर्कशॉप घेतलेला. द्रव्य आणि निधी संकलन ही फार मोठी समस्या आहे. मी जवळून असंख्य विश्वस्त संस्थांना बघितलं आहे की ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे, ज्यांच्याजवळ व्यवस्थित नियोजन करणारे विश्वस्त आहेत. मी स्वतःही 7 संस्थांचा विश्वस्त होतो. त्यापैकी 4 संस्था अशाच गडबडल्या आणि 3 संस्थांची प्रगती खूप झाली. प्रगती ज्या संस्थांची झाली ती कशी झाली आणि का संस्था गडबडल्या हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की सगळ्यात जो पहिला आणि महत्वाचा भाग आहे, भाटकर साहेब फायनान्स क्षेत्रामध्ये काम करतात. फायनान्स म्हणून आपण सगळ्यात आपल्याला सर आपण जास्त चांगलं सांगू शकाल तपशीलवार की फायनान्सचं महत्व काय असतं? कारण माहिती असतं सगळ्यांना, पैसा लागतो एवढं एक माहिती असतं, पण का लागतो आणि त्याचा काय कसा उपयोग करायचा असतो हे मात्र बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आणि म्हणून खूपदा अधोगती होते. पण ज्यांना माहिती आहे ते प्रगती करत जातात. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण म्हणून जे विश्वस्त याच्यात सहभागी झालेले आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं, आपल्याला सगळ्यात चांगली प्रगती जर आपल्या संस्थेची करायची असेल तर त्याला पहिलं नियोजन असलं पाहिजे. आणि नियोजन कसं करायचं हे प्रत्येक जणाचा कौशल्याचा भाग असतो. सगळ्यांचीच वकिली चालते असं नाही, पण ज्यांची चालते त्यांची खूप चालते. सगळ्यांचीच वैद्यकीय प्रॅक्टिस चालते असं नाही, पण ज्यांची चालते त्यांची खूप चालते. कारण त्यांच्याजवळ नियोजन असतं. आपल्याला
चांगली प्रॅक्टिस करायची आहे या विश्वस्त संस्थांमध्ये, तर आपल्याला नियोजन लागणार आहे. म्हणून हा आजचा एक प्रयत्न आहे. सर, आम्ही बाटकर सर आपल्याला सांगायचं म्हणजे थोडक्यात जाता जाता, प्रतिसाद किती असो याची पर्वा न करता आम्ही हा उपक्रम चालवत राहतो आहोत. आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या माध्यमातून आम्हाला आणखीन काही आमच्या या कार्याला थोडी व्यापकता आली तर आपणही त्या दृष्टीने आम्हाला सहाय्यभूत व्हावं. पण जसं असेल तसं आपण हा उपक्रम चालू ठेवणार आहोत हे मात्र निश्चित. आणि म्हणून आपली आज उपस्थिती जी आहे या उपक्रमाला, ती आमच्या दृष्टीने खूप मोलाची आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. आणि मला असं वाटतं अधिक वेळ न घेता यापेक्षा आपण पुढच्या आपल्या कार्यक्रमाच्या भागाकडे वळूया. सगळ्यांना मनापासून पार्टिसिपंट्सचं मनापासून स्वागत. सगळ्यांना खूप ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये मिळेल नक्कीच, पण तिचा उपयोग करून घेण्याचा सुद्धा संकल्प आज आपण इथे सगळ्यांनी सोडायचा आहे. निपुंगे सर, आपल्याला आपलंही मनापासून स्वागत. आपण आज मार्गदर्शन इथे करणार आहात आणि मी अनेक वेळा आपल्याला ऐकलंय, मी आपल्याकडं खूप शिकलोय. या महिन्यात गुरुपौर्णिमा होऊन गेली, म्हणजे हा ज्ञानाचा आपण जो सागर असतो ना, त्याचं नेतृत्व करणारे कोणीतरी गुरु असतात. प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात गुरु असतो. म्हणजे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच एकमेकांना वंदन करूया आणि या पुढच्या उपक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद प्रभात मॅडम. मनपूर्वक धन्यवाद सर. आपला उद्देश आणि आपलं चाललेलं काम अतिशय व्यवस्थित आणि तुमची दूरदृष्टी, ऍक्च्युली तुमचं मार्गदर्शन आहे म्हणूनच आम्ही या रस्त्यावरती, या मार्गावरती पुढे जाऊ शकतोय असं म्हणायला निश्चितपणे आवडेल मला. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक, महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड ऑफिसर्स फेडरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट माननीय समीर भाटकर सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यशाळेचं उद्घाटन करावं आणि आपलं शुभेच्छा या कार्यशाळेत द्याव्यात. समीर भाटकर सर. धन्यवाद मॅडम. खरं तर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र हे माझ्यासाठी अगदी पुण्यात्मा त्या टाईपच आहेत. तुमच्या दोघांचं अगदी मनापासून मी कौतुक करतो. मगाशी जसं साळवे सरांनी सांगितलं तसंच हा पार्ट आहे. तर सन्माननीय व्यासपीठाला वंदन करून मी ह्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन केलं असं जाहीर करतो. आणि यापुढे आपण आपलं जे सरांनी सांगितलेलं आहे तर त्याबाबत काही मला माझे विचार मांडायचे. हा कसं आहे, आता साळवे सर असल्यानंतर वेगळा काही तात्विक दृष्ट्या किंवा त्यामधला चॅरिटेबल ट्रस्टचा जो पार्ट आहे तो सांगायची गरज नाही. किंवा आता आपले शैलेश सर आहेत, त्यांनी त्याबाबत इन्कम टॅक्सचा जो पार्ट आहे तो, आता बिईंग अन इंजिनियर, त्यानंतर MBA फायनान्स अँड देन इन्फोसिस सारख्या त्या ठिकाणी काम करून गव्हर्नमेंटमध्ये आलेलो आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे अगदी जवळून बघितलेला आहे. म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना एक महत्वाचा पार्ट तुम्ही बघितला आणि बोललात, तो म्हणजे सामाजिक संस्था चालवताना निधीच्या कमतरतेमुळे खूप अडचणी येतात. ऍक्च्युली ही मानसिकता आपल्याला बदलणं जास्त गरजेचं आहे. मगाशी सरांनी जे म्हणाले ना की माझा प्रतिसाद काय आहे तो न बघता मी करतो, तर या ठिकाणी मला एक अधिक महत्वाचं जो सरांचा जो विचार आहे तो सांगायचा आहे. कारण प्रतिसाद जर मिळत असेल ना तर मग आपल्या कुठच्याही संस्थेच्या पैशासाठी आपल्याला अडचणी येत नाही. लक्षात घ्या, प्रतिसाद छोटा असो किंवा मोठा असो, प्रतिक्रिया आली तर अडचणी येतात. पण जेव्हा म्हणजे रिॲक्शन येतात पण रिस्पॉन्ड असेल त्या ठिकाणी तर तो अडचणीचा पाठ असतो. रिस्पॉन्ड आपले सर्वजण करतात, हे अतिशय चांगलं आहे. मी आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये असलेल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. आणि आता आपण आपल्या मुख्य विषयाला जाऊ. कारण काय माहितीये का, ताटाला जाऊन भांडा लपवणं जास्त चांगलं नाही, कारण आपला हा जो पार्ट आहे तो महत्वाचा आहे. तर यातला सामाजिक संस्था चालवताना आपल्याला काय पाहिजे आहे, जसं मगाशी सांगितलं सरांनी की मुंबई आणि पुण्याचे ज्या संस्था आहेत त्या थोड्या भरीसभर म्हणून कामं करत राहतात, त्यांच्याकडे पैशाचा ओघ वगैरे असतो. पण दुसरा जो पार्ट आहे, गावा पातळीच्या ज्या संस्था आहे, कारण आता मंत्रालयाच्या ठिकाणी काही ग्रँटेड एडच्या निमित्ताने आपल्याकडे येतात. आता मी CM ऑफिस मधले माझे मित्र आहेत, ते सर्व आम्ही एकत्र काम करत असतो, वेगवेगळ्या संस्थांमध्ये आम्ही असतो. तर त्या ठिकाणी नक्की पैसा कुठून येणार, मग तुम्हाला काय पाहिजे आहे, हा जो
चंक जो असतो तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या मागचा महत्वाचा परत एक पार्ट मी आनंदाने सांगू इच्छितो की ही संस्था स्थापन करताना जसं साळवे सरांनी सांगितलं की कल्याणकारी उद्देश आपला असतोच, प्रत्येकाचाच आहे, पण तो कल्याणकारी उद्देश असताना तुमचा भाव कोणता आहे हे महत्वाचं आहे. हा भाव म्हणजे काय, मी आता सरकारी नोकरी करतोय ती माझी उपजीविका झाली, म्हणजे मी ती करत असलेल्या पोटा पाण्याचाच आहे, पण माझी मुख्य जीविका काय आहे. लक्षात घ्या, साळवे सरांसारखा माणूस हा जेव्हा जो आहे त्याची मुख्य जीविका काय असेल तर ती प्रेम आणि करुणा आहे. या समाजाप्रती जे झालेलं आहे त्यातली जी करुणा आहे म्हणजे कंपॅशन, हा सर्व सामाजिक संस्थांचा एक मुख्य उद्देश असतो. आणि हा उद्देश असेल तर सामाजिक संस्था नक्की पुढे जाते. मग या उद्देशासाठी दुसरा जो महत्वाचा पार्ट जो सरांनी मगाशी सांगितला त्यातल्या या 4 बाबी सांगितलेल्या होत्या की छोट्या खर्चाचा हिशोब ठेवणं. आता आणि हे जर बघितलं ना तर गव्हर्नमेंटमध्ये मी हा जेव्हा जेव्हा या काही ग्रँटिनिडीच्या निमित्ताने, कारण फक्त तुम्हाला तिकडे येतात असं नाहीये, हा CSR फंड आम्हाला वेगळ्या रीतीने मिळावा म्हणून सुद्धा खूप गोष्टी आपल्या मार्फत जात असतात, कारण आपल्या ओळखी असतात त्या बाजूला. म्हणजे कंपन्या, मोठ्या कंपन्या असतील. आता आम्ही बेसिकली मी प्रायव्हेट मधून इकडे आलो, गव्हर्नमेंटमध्ये जवळजवळ 22 वर्ष 3 क्लास 1च्या ह्याच्यामध्ये काम करतोय. पण त्यावेळेला ह्या दरम्यान दोन्हीचा सुवर्ण मध्ये आपण साधू शकतो. आणि ह्या CSR देताना त्यांनी कुठचे निकष लावलेले आहेत हे बघणं गरजेचं असतं. आणि पैशाच्या बाबतीत मी जर तुम्हाला म्हटलं तर पैसा जो आहे म्हणजे मनी इज लिमिटलेस, मनी इन अबंडन्स, हा हे तत्व महत्वाचं आहे. कारण हा मनी इन अबंडन्सचा जो पार्ट आहे तो तुम्ही कसा वापरता सामाजिक संस्था हे महत्वाचं आहे. कारण सरांनी जे सांगितलेलं होतं, साळवे सरांनी तेव्हा म्हटलेलं होतं की छोट्या खर्चाचा हिशोब ठेवणं, संस्थांमधला कोणताही बदल धर्मादाय आयुक्तांना कळवणं, सर्व कायदेशीर तरतुदींचं पालन करणं, आणि कोणतीही संस्था नियोजनाशिवाय चालू शकत नाही, ते उत्कृष्ट नियोजन असलं पाहिजे. यातला जो चौथा पार्ट आहे ना तो माझ्या दृष्टीने जास्त चांगला वाटतो की हे 3 पार्ट आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे. हो, नाहीतर तुमच्या समोर सध्या आयुक्त आहेत बसलेले, आयुक्त तुम्हाला तसे सोडणार नाहीये त्यातलं. पण नियोजनाचा जो पार्ट आहे, एक लक्षात ठेवा, हा नियोजनाचा पार्ट म्हणजे त्याच्यातल्या पित्याची भूमिका आहे. म्हणजे जेव्हा सर्व 3 ठिकाणी तुम्हाला एखाद्या वेळेला तुम्हाला वाटेल काहीतरी बडगा आहे, पण हा नियोजनाचा पाठ जेव्हा ते शिकवतात तेव्हा ते नक्की सांगतात की मी कसा पैसा गोळा करू शकतो. आणि हा पैसा गोळा करताना एक लक्षात ठेवा, पैशाने पैसा मिळत नाही. हे खूप वेगळं वाक्य तुम्हाला वाटेल, कारण हे मी फायनान्सच्या क्षेत्रामध्ये आता जवळजवळ 23 वर्ष काम करतोय. त्याच्या आधी प्रायव्हेटमध्ये सुद्धा कंपनीमध्ये अगदी काम करताना सुद्धा मी हे जाणलेलं होतं. हा पैसा पैशाने मिळत नाही, पैसा जो मिळतो तो तुमच्या शब्दाने. लक्षात घ्या, हा शब्द महत्वाचा आहे. तुमचा जो काही शब्द असतो की पैशाच्या बाबतीतला, त्यामुळे जर एखाद्या सामाजिक संस्थेला पैसा गोळा करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कोणते शब्द वापरता, त्या शब्दांची व्हॅल्यू काय आहे, त्या मागचं तुमचं लोकांना सांगण्याचं एनरोलमेंट काय आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या एका गोष्टीचं उदाहरण देतो, अगदी आता या कोरोना काळात 1.5 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये अगदी सटून काम करतो आहोत. आजचं सुद्धा मी ऍक्च्युली माझं ते तळीयेसाठी होतं, तर त्यातला मी प्रोग्राम थोडा आता पुढे केला आणि यानंतर आपल्या कार्यक्रमानंतर जाणार. तर हा जो पार्ट आहे ना, तर जेव्हा मला कोरोना काळामध्ये ह्या लोकांना 2 किंवा 2.5 लाखाचं माझं एक टार्गेट होतं की काही लोक आपली जी येतात, हातगाडीवाली आहे किंवा इतर तुमच्या कचरा गोळा करणार आहे, माझ्या पगाराचा पाठ कुठून येतो, त्यांचं जेव्हा कष्ट असतात त्यातला 1 पैसा माझ्या ह्या पगारामध्ये असतो. त्यामुळे मला त्यांच्या प्रती जाणीव असणं जास्त गरजेचं आहे. आणि ती जाणीव असण्याच्या नुसार मला त्यांच्या प्रती काम करायला पाहिजे. मग तो जो पैसा मी घेतो त्यांच्याकडून, तो 1 पैसा कुठच्याही कर रूपाने असेल, वेगवेगळ्या त्यांनी घेतलेल्या वस्तू असतील, काही असतील, त्या कर रूपाने घेतलेल्या वस्तूंच्या माध्यमातून माझ्या पगाराचा पार्ट येत असतो. तर मी त्यांना तितकी सेवा पण देणं गरजेचं आहे. मग ही सेवा देताना मला त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण जेव्हा या सामाजिक संस्थेमध्ये काम करतो तेव्हा सामाजिक संस्थेच्या दरम्यान मी त्याला वेगवेगळ्या मार्गाने, त्याला वेगवेगळ्या ठिकाणून जसं विचारांचं आदान प्रदान होईल, त्याचं फंडिंग होईल, तसंच मी पैशाचं फंडिंग करायला पाहिजे. मगाशी जेव्हा म्हटलं की 2-2.5 लाखाचा जेव्हा माझ्यासमोर एक छोटासा प्रोजेक्ट होता, तर मी काही जास्त हे करत बसत नाही. मी म्हटलं आपण आपल्यातर्फे पहिलं एक जे काय आहे ते धन टाकावं, म्हणून मी माझा GPF मधले 2.5 लाख रुपये सरळ काढले. पण त्यानंतर
ते एन्व्हायरमेंट इतकं होतं की लोकांना फक्त एवढंच सांगितलं आहे की ह्या संस्थांसाठी किंवा ह्या कामासाठी मी करत आहे. म्हणजे ती कुठची आधारची संस्था असेल किंवा इतर कोणाच्यासाठी असेल, मतिमंद संस्था होती, म्हणजे आता आपण दिव्यांग म्हणतो त्यांना, अगदी अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, आणि हे जे कचरा गोळा करणारे, त्यांना करोना झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा त्यांचा अख्खी फॅमिली ही महिनाभर उपाशी राहत असते. कारण 15 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणि 15 दिवस नंतर तुम्ही क्वारंटाईन. म्हणजे हा जो पार्ट आहे तर ते 1 महिना काय खाणार. तर त्यासाठीचा जो फंड केवळ 2.5 लाखाच्या वरून आम्ही फक्त आवाहन केलं, आणि आवाहन केल्यानंतर तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल, 15 लाख कसे जमा झाले मलाच कळले. म्हणजे हार्डली 2 ते 3 दिवसात. म्हणजे मनी इन अबंडन्स, म्हणजे हा शब्द जो आहे ना, मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला पैसा कसा मिळवायचा, अगदी पैसा मिळवण्याचे अगदी साधे सोपे जर म्हटलं तर काही ठिकाणी त्या माणसं जी आहेत आपल्या क्षेत्रामधली, ती जी माणसं आपण बघतो आहोत, देणारी माणसं भरपूर आहे. तुम्हाला ते टॅप करणं आणि त्यांच्याकडे टॅप करताना सातत्याने एकाकडेच जाणं हे गरजेचं नाही. त्यामुळे तुमचा जर पैशाचा सोर्स लक्षात ठेवा, तो जर 100 माणसांनी पूर्ण होत असेल तर आपला 500चा डेटाबेस असतात. म्हणजे त्यांना आपल्याला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे काही आम्ही अनुदानातून जेव्हा हे करतो काही उपक्रम, तेव्हा काही उपक्रम असे असतात की ते उपक्रम बघून वेगवेगळ्या कंपन्या आपल्याकडे येत असतात. म्हणजे मी अगदी यासाठी आपण एक वेगळं एक सेशन सुद्धा घेऊ असं मला वाटतं. कारण या सेशन मधून तुम्हाला पैसा कसा गोळा करायचा हा एक महत्वाचा पार्ट असतो. म्हणजे तुम्हाला शासनाच्या कित्येक योजना आहेत. सामाजिक संस्था जेव्हा येतात तेव्हा शासनाच्या योजनांचा फक्त तेवढ्यापुरता अभ्यास करतात, पण शासनाच्या योजना राबवताना तुम्हाला त्या योजना राबवणारा किंवा ते योजना पुटअप करणाऱ्याची मानसिकता आणि त्या योजनेसाठी जो निधी देणारा आहे त्याची सुद्धा मानसिकता, त्याच्या स्पेस मध्ये जाणं हे जास्त महत्वाचं. ही स्पेस काय आहे की त्याला तुमच्या बरोबर एनरोल आणि एनरोल करताना म्हणजे अगदी साधी तुम्ही जर म्हटलं एखाद्याची त्यातलं महिलांसाठीची जी योजना आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आहे, ते याच्यातून कित्येक ठिकाणी आहेत की तुम्हाला 3-3 लाख 5-5 लाखाचे किंवा इव्हन 18 लाखाचं ऑपरेशन सुद्धा आपण तिथेच करतो. मग ते कसं करायचं, सरांनी जसं सांगितलं की तुम्हाला त्या संदर्भात नियोजन करायला पाहिजे. वेगळ्या योजना, तुम्हाला सरकारी योजनांचा जर वापर करायचा असेल तर त्याचा एक गट निर्माण करायला पाहिजे. मग या सरकारी योजना वापर करताना मग त्याचे आपण अजूनच करू की मंत्रालयाच्या लेवलला आमचे सर्व मित्र डेप्युटी सेक्रेटरी आहेत, काही आता आमच्या बॅचमेट जॉईंट सेक्रेटरी झालेले आहेत. तर तीही सर्वात स्टेट कॅडरची सर्वात मोठी पोस्ट असते जॉईंट सेक्रेटरी. नंतर मग आपल्या याच्यामध्ये सरांना माहिती आहे की त्यानंतर मग सेक्रेटरी लेवलला IAS ऑफिसर असतात. आणि हे सर्वजण आपल्यामधून सुद्धा कित्येक गेलेले आहेत आणि हे सर्वजण तुम्हाला मदत करायलाच तयार असतात. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे वरच्या लेवलला जसं साळवे सर म्हणतात, म्हणजे मला खरंच इकडे सरांना बघून खूप आनंद आला सर की तुमच्यासारखा देव माणूस इकडे येतोय. म्हणजे मी एका देव माणसाला इकडे या याच्यावर प्लॅटफॉर्मवर बघितलं, ते म्हणजे आमचे ज्ञानेश्वर मुळे साहेब. त्यांच्यामुळे मी या प्रशासकीय क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांनी हे केलं. आणि ही जी काय आहेत तुमच्यासारखी देव माणसं या ठिकाणी आहेत ना, म्हणून कदाचित हे जग सुद्धा वाचलेलं आहे. हे हल्ली मी आवर्जून म्हणू शकतो. आम्ही काय आहे, आम्ही फक्त त्या ठिकाणी एक मार्ग दाखवणारे आहोत. त्यामुळे तुम्ही असणं गरजेचं आहे. म्हणजे माझी तुम्हाला अगदी मनापासून माझं नमस्कार आहे सर की मार्ग काही असू त्याच्यातलं, कारण आनंदाचे मार्ग वेगवेगळे असून शेवटी आनंदाकडे आपण जाऊ शकतो. आणि आनंद दाखवणारा मार्ग तुमच्यासारख्या माणसांनी निर्माण केलाय. ते ज्ञानेश्वर मुळे सरांनी जसं केलेलं आहे तसं ह्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे. नाही तुमच्या बरोबर ही स्टाफ हा असणारच आहे, कारण हा काय पार्ट नसतो त्याचा. म्हणजे तुम्ही जरी लोकांसमोर आलात नाही आलात तरी लोकांना कळणारच आहे की काय करतात ही लोक. माझं या संदर्भात पैशाच्या संदर्भातला जो पार्ट आहे तो मनी इन अबंडन्स हाच पार्ट आहे. हे त्यासाठी लोकांना एक पटवलं पाहिजे असतं की मी कशासाठी हा वापरतोय. तुम्ही जसं म्हणाला की पैसा ही अडचण आहे. म्हणजे खूपदा असं म्हटलं की सर्व सोंग आणली जातात पण पैशाचं सोंग आणलं जात नाही असं. पण माझं त्याबाबतचं तत्वज्ञान थोडंसं वेगळं आहे. मी तुम्ही विचारात पैसा आणा, तो विचारात आणलेला पैसा तुम्हाला त्या ठिकाणून आपोआप युनिव्हर्स निर्माण करतो. आणि हे मी तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही ज्या ज्या संस्था आहेत, अगदी माझा पर्सनल नंबर सुद्धा आहे. मी अगदी आता आपल्या माझ्या माहितीप्रमाणे 25 संस्था आता जॉईन झालेल्या आहेत. त्या 25 संस्थांना त्यांचे जर कार्य म्हणजे उद्देश आणि हा जो पार्ट मला जर दिला
तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या नात्याने कोणत्या योजना तुमच्यासाठी आणि किती पैसा, लक्षात घ्या, पैसा महाराष्ट्र शासनाकडे कमी नाही, अगदी महत्वाचा आहे, म्हणजे मुबलक आहे आपल्याकडे. आपलं रेव्हेन्यू जर तुम्ही म्हटलं, आता करोना काळामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी मदत वगैरे जी आहे त्यातला थोडासा तोकडेपणा जरी म्हटला तरी सुद्धा महाराष्ट्र हा एक जो आहे त्याचा जो आकडा जर तुम्ही बघितला तर तुम्ही चाटपणाने म्हणजे त्याचं बजेट जे आहे आणि ते जे बजेट आहे वेगवेगळ्या विभागांतर्गत तुम्हाला येत असतं. मग तुमच्या संस्थेची काही ध्येय थोडी व्यापक करावी लागतात. म्हणजे एखाद्याने फक्त समाज निराधार लोकांसाठी केलं तर त्यामध्ये एक थोडस अजून ऍडिशनल करायचं की आदिवासीच्या संदर्भात, कारण आदिवासी विभागाकडे सर्वात जास्त पैसा असतो, लक्षात घ्या. म्हणजे कुठे तुमच्या योजना कुठच्या पाहिजे आहेत, त्या ज्या ध्येय धोरणं आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ते लागायला पाहिजे की मी माझी ध्येय धोरणं कुठची आहे. मग ध्येय धोरणं करताना तुम्ही अजून मायक्रो लेवलला, मग तो मायक्रो लेवलचा जो पार्ट आहे तो तुमच्याकडे पैसा खेचतो आणि ह्या तुम्हाला स्वतःचा पैसा टाकण्याची गरज पण लागत नाही. आधी सुरुवातीचं भाग भांडवल तुमचं असू शकतं, पण नंतर तुम्हाला केवळ शासनाच्या काही योजना घेऊन शासनाच्याच लोकांच्या मार्फत तुमचा अदर एक्सपेन्सेस कमी करून, म्हणजे तुमचं कारण काय आहे, शासनाची माणसं जर तुमच्याकडे आली आणि तेच जर राबवणार असतील तुमच्याच योजना तर तुम्हाला त्यासाठीचा वेगळा मॅन पॉवर असं जास्त खर्च करायची गरज नसते. तुम्हाला फक्त नियोजन करायचं असतं. आणि मगाशी जसं सर म्हणाले की शितोळे सर काय म्हणालेले होते की कित्येक ठिकाणी दुर्गम ठिकाणी असेल तर संस्था पोहोचू शकतात, शासन नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे आमच्या दृष्टीने तसा तो एक पार्ट थोडासा समजून घ्यायला किंवा कळायला कठीण असू शकतो, पण संस्था नक्की पोहोचतो. मी बघितलंय त्या ठिकाणी, म्हणजे मी भामरागडला वगैरे गेलेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी काही संस्था होत्या, पण जेव्हा जेव्हा त्या संस्थांनी आपल्या शासनाला हात घातला, प्रतिसाद दिला, तेव्हा आम्ही स्वतः मुंबईमधून मी तिकडे भामरागडला राहिलेलो आहे आणि त्या ठिकाणी नक्षलवाद्यांबरोबर संवाद साधून त्यांनी जे केलेलं आहे ते सर्व जे आहे ते भाग भांडवल स्थापित राहावं याबाबत सुद्धा आम्ही तयारी केलेली होती आणि त्याचा इतका चांगला परिणाम झाला की तिकडे अजूनही ज्या 12 संस्था आपण स्थापन केल्या त्या 12च्या 12 कार्यरत आहे. म्हणजे तुम्हाला काम करताना कोणत्या योजना तुमच्यासाठी पाहिजे, जर तुमची ध्येय धोरणं आणि तुमचा उद्देश आपल्यापर्यंत आला तर शासनाच्या योजना कोणत्या योजना आहेत त्या ठिकाणची जी कोणी टॉपमोस्ट जी अथॉरिटी आहे त्यांच्याबरोबर तुमच्या ओळखी करून देणं, त्यांच्या मार्फत या योजना राबवताना तुमचा आणि त्या तुमच्या सामाजिक जाणीवेचा विकास करून देणं याची जबाबदारी मी नक्की स्वीकारतो सर. आणि या संदर्भात माझं आवर्जून एक सांगणं आपल्या सर्वांना आहे की माझं अस्तित्व जे आहे त्यात ते उपभोक्ता म्हणून नसावं, हे माझी जो का आहे ती माझी मुख्य जीविका म्हणजे करुणा म्हणून असावं. या सामाजिक संस्थेचा ही जाण साळवे सरांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे आणि माझं जेव्हा चंदनवाडीकडे प्रस्थान असेल त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये केवळ हे सामाजिक सेवेचेच अश्रू असावे अशीच माझी भावना राहील आणि धारणा राहील. मी तुमच्या सर्वांबरोबर सदैव आहे. तुम्हाला ज्या ज्या शासनाकडून योजनांच्या संदर्भात तुम्हाला पैसा असेल, तुझं मार्गदर्शन असेल आणि त्यांची जी सेवा असेल ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. मनपूर्वक धन्यवाद सर. आणि म्हणूनच मला वाटतं कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक अशी समर्पक व्यक्ती मला वाटतं शितोळे सरांनी सर तुम्हाला निमंत्रित केली. म्हणजे सावळे सर असतील, भाटकर सर असतील किंवा निपुणगे सर असतील, समाजसेवेसाठी एकत्र आलेलं हे जे त्रिमूर्ती आहेत त्यांचं आज आपल्याला इथं दर्शन बघायला मिळतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. थँक्यू सो मच सर. तुम्ही आज इथं अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलात आणि आम्हाला जे काही हवं होतं म्हणजे शासन आणि सामाजिक संस्था ह्या जर एकत्र आल्या तर समाज निश्चितच विधायक कार्याकडे जाईल आणि समाजाची एक सर्वांगीण विकासाकडे आपण सुरुवात करू, वाटचाल करू अशी आशा मला इथं वाटते. त्यानंतर आपल्या आजच्या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक आणि शून्य ऍडवायझर्स लिमिटेडचे संचालक माननीय शैलेश निपुणगे सर यांना मी अशी विनंती करते की आजच्या सोहळ्याचं आभार प्रदर्शन त्यांनी करावं. निपुणगे सर. सर्वांना प्रथम नमस्कार. माननीय सावळे सर, माननीय श्री भाटकर सर, शितोळे काका आणि कनोटी वहिनी, आतापर्यंत सावळे सरांनी मार्गदर्शन केलं, भाटकर सरांनी मार्गदर्शन केलं आणि दोन्हीचं क्षेत्र म्हणजे दोन्हीचे डायमेन्शन वेगळे पण दोन्हीची दिशा
ही एकच आहे की फायनान्सच्या माध्यमातून विश्वस्तांचा संस्थांचा विकास किंवा संस्थांनी सक्षम होणं, या दोन्ही नोटवर आणि दोन्हीचंही सूत्र होतं की निधी, या सगळ्याचा पाया निधी आणि नियोजन. तर ह्या अनेक पैलू होतं दोघांनी उलगडून दाखवले. विशेष करून मटकर सरांनी देखील त्यांच्या व्यस्त वेळ काढला. एक निश्चित त्यांचं भाषण एक प्रेरणा नक्की देऊन नक्कीच आगामी प्रवासामध्ये आपल्या बरोबर ते नक्की असतील. कारण आता माझ्या सुद्धा माहितीत अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्यांना खरंच सिन्सिअरली काम करायचं आहे, पण त्यांना थोडं कधी नियोजनाचा अभाव असतो, फायनान्सचा अभाव असतो. अशा संस्था ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागात नक्कीच काम करू शकतो. मी स्वतः 5 वर्ष आदिवासी भागात झोपडीत राहिलेलो आहे, त्यामुळे नोकरी वगैरे सोडून मी पूर्णपणे राहिलो होतो. मला ते प्रश्न माहिती नाही किंवा मी काही योजना यशस्वीपणे राबवू पण शकलो इरिगेशनच्या वगैरे. त्यामुळे तो एक ती गरज काय ती पूर्ण मला समजू शकते. त्यामुळे अशा वेळेला जर कधी तुम्ही आपण आमच्या बरोबर राहिलात सर्वांच्या, तर आम्हाला फारच त्याचा एक आम्हाला म्हणजे संस्थांना त्याचा उपयोग आहे. त्यामुळे थोडक्यात आभार मानताना पुन्हा आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. हा विषय थोडासा शिवधनुष्य आहे माझ्यासाठी, पण काहीतरी आपण एक प्रयत्न केला पाहिजे, लोकांना दिशा दिली पाहिजे. थोडे ऍक्टचे विषय क्लिष्ट असतात पण ते समजून घेतले पाहिजे. जसं आज आपण थोडं FCRA बाबत बोलणार आहोत, थोडासा क्लिष्ट ऍक्ट आहे, समजून घेतला पाहिजे. ह्या सगळ्या आणि उद्याच्या टप्प्यामध्ये CSR बाबत थोडं मांडणी होणार आहे. नंतर संस्थेचं डॉक्युमेंटेशन कसं असतं, या सगळ्या पैलूंना आपण स्पर्श करणार आहे. सगळे हे कुठे ना कुठेतरी निधीशी जोडलेले आहेत आणि नियोजनाशी जोडलेले. असं कोणी वेगळं करू शकत नाही. म्हणजे मला आपल्या शरीराचं उदाहरण मी आठवतं किंवा एखादा रक्ताच्या थेंबाचं उदाहरण ह्याच्यामध्ये मला कायम आठवतं. त्या रक्तामध्ये प्लेटलेट्स असतात, त्यात प्लाझ्मा असतो, त्यात पांढऱ्या पेशी असतात, लाल पेशी असतात, सगळं असतं. आणि शरीरात पण हृदय, पोटाच्या सगळं एकत्र असतं. ते कोणी वेगळं करू शकत नाही. त्या दृष्टीने हा सगळा विषय आहे की एखादा पैलू दुसऱ्याला, तिसऱ्याला असं करून हा सगळा नियोजन याचा हे सगळं जेव्हा एक तास जुळून येते याची, तेव्हा मग संस्था निधीसाठी सक्षम होते. त्यामुळे आपला हा पहिलाच प्रयत्न आहे आपला अशा 2 सत्रामध्ये घेण्याचा. या सगळ्या या वर्कशॉपचा श्री गणेशा तुमच्याकडनं झाला, भाटकरकरांच्याकडनं झाला, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सावळे सरांनी पण जे पायाभूत मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. शितोळे सर आणि प्रणती वहिनी ह्या खांबासारख्या उभेच असतात. त्या काही लागलं की सहकार्य करायला दोघेही कायम तयार असतात. आणि विशेष करून तुमच्यासारखी चांगली माणसं ते शोधून ह्याच्याशी जोडून देतात. हे फार महत्वाचं आहे. कनेक्टिंग पण फार महत्वाचं असतं. आपल्याशी कोण जुळतंय हा एक भाग देखील आज महत्वाचा आहे. त्यामुळे या दोघांचेही मनापासून आभार. जवळजवळ त्यांनी आता सांगितलं की 3 बॅच आपण विश्वस्त मार्गदर्शनाच्या उड्या करतोय. तर ह्या सोपं नाही. नुसतं आपल्याला दिसतं काहीतरी एक मीटिंगची लिंक पाठवली आणि त्यात आपल्याला सगळं जॉईन झालो, हे सगळं सोपं नाही करणं तेवढं. हे कष्ट ते अविरत घेत असतात आणि त्यामध्ये निश्चित प्रेरणा हीच आहे की समाजाचं काहीतरी चांगलं व्हावं अशी प्रेरणा आहे. त्यामुळे या दोघांचे आणि त्यांच्या संबंधित सगळ्या स्टाफचे देखील मी आभार मानतो. आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असंच आहे. थँक्यू सो मच सर. आणि आपल्या कार्यशाळेला सुरुवात आज झालेली आहे. आज आणि उद्याच्या 2 दिवसीय सत्रामध्ये आपण आज कार्यशाळा संपन्न करतोय. सर्व उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा मी आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.